नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये शिपाई पदाची मोठी भरती निघालेली आहे. पात्रता फक्त 10वी पास विद्यार्थ्यांकरता आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्णपणे माहिती, त्याचप्रमाणे ऑफिशियल जाहिरात सुद्धा आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतं पद आहे बघा, शिपाई पद आहे. एकूण ज्या जागा आहेत त्या 284 जागा आहेत. याशिवाय वेतन जे आहे ते वेतन 15,000 ते 47,000 रुपये 600 इतकं वेतन आहे. तर याकरता शैक्षणिक पात्रता जी हवी आहे ती शैक्षणिक पात्रता ही 10वी पास हवी आहे. एकूण पदसंख्या 284 शिपाई पदे. त्याचप्रमाणे पात्रता 10वी पास, कोणत्याही रिकॉग्नाइज बोर्ड कडून तुमची 10वी पास झालेली असावी. पगार ही ऑलरेडी सांगितला. अर्ज दाखल करायची सुरुवात 22 एप्रिलला झालेली आहे. त्याचप्रमाणे अर्ज दाखल करायची अंतिम मुदत ही 10 मे 2025 ही आहे. अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. त्याकरता जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आहे igr.maharashtra.gov.in. तर ही जी ऑफिशियल जाहिरात जिथून पब्लिश झालेली आहे ती जी वेबसाईट आहे ती igr.maharashtra.gov. ती ऑफिशियल जाहिरात आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. तर ही जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये बघा काही सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या दिनांक वगैरे सुरुवातीला जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. यानंतर परीक्षा शुल्क हे महत्त्वाचं आहे. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1,000 रुपये, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ₹900, अनाथ उमेदवारांसाठी 900. तर माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्याकरता प्रवेश शुल्क माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हे फक्त प्रवेश शुल्क घेतलं जाईल आणि ते नॉन रिफंडेबल असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय तुम्हाला तिथं प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईल तुम्हाला तयार करायची आहे आणि प्रोफाईल तयार केल्यानंतर मग पुढची प्रोसिजर चालू होते. याच्यामध्ये जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आता इथं तुम्ही ज्यावेळी खाली जाल त्यावेळी सर्वसाधारण सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत की तुमच्या कोणत्या पद्धतीनं वय, त्याप्रमाणे तुमची कागदपत्र कोणती. तर ही जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतायत ही कागदपत्र महत्त्वाची आहेत, ती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. तर या कागदपत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा ही जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे सर्व जे काही नोटिफिकेशन आहेत या वेबसाईट वरती येणार आहेत, igr.maharashtra.gov.in. त्यानंतर जे ऑनलाईन परीक्षेनंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय 4 मे 2022 अन्वये कागदपत्रे पडताळणी करता बोलवण्यात येईल असंही त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आता इथं आपल्याला प्रवेश जे परीक्षा केंद्र आहेत त्या परीक्षा केंद्रांची सुद्धा बऱ्यापैकी लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये किती जागा आहेत आणि काय आहे ते इथं दिलेलं आहे बघा. सामाजिक व समांतर आरक्षण, तर याच्यानुसार हे पूर्ण आरक्षित ही पदं असतील. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. याशिवाय या जाहिरातीच्या शेवटी समांतर आरक्षण तक्ता सुद्धा दिलेला आहे. हा एवढा काही आपल्याला म्हणजे हे नाहीये, पण महत्वाची जी गोष्ट आहे ते आपल्याला अभ्यास करताना जी लागणार आहे ती म्हणजे ज्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या त्या आपण सांगितलेल्या आहेत. आणि जी मूळ जाहिरातची जी PDF आहे ती सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबतोय. यातूनही काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. धन्यवाद.